माझं म्हणणं असे किमान 10 गडी उभा राहायला पाहिजे आपल्या मतदारसंघात, मग कळण पहिल्या बूथ पासून 441 बूथापर्यंत जो माणूस चलन तोच निवडून येईल ना. टप्प्याटप्प्याने चालणार येईल. हे जे लोक आहेत ना, हे काही टप्प्यावरती चालणारे लोक आहेत. आपल्याला मानणारे जे लोक आहेत ते फिक्स लोक आहेत. ते 2014ला मी पराभूत झालो, 2018 पर्यंत मी आमदार नव्हतो. माझा एकही माणूस उठून भीमराव धोंडेच्या दारात गेला नाही. हे माझं वैशिष्ट्य आहे. एक सुद्धा माणूस गेला नाही. गेल्या 5 वर्षात तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांच्या सुद्धा दारात माझा माणूस गेला नाही. माझा माणूस माझ्या बरोबरच राहिला. म्हणून मी 24 तास 365 दिवस सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर आहे. दीन दलित दुबळा जो गरीब असेल, फक्त एक विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये मी काही मुद्दे मांडतो, थोडस लक्ष द्या. या महाराष्ट्रामध्ये 30 वर्षापेक्षा अधिक काळ राजकारणामध्ये असलेल्या लोकांची संख्या फार कमी आहे. मोठमोठ्या घराण्यांची संख्या सुद्धा 5-6च आहे. ते घराणे मी सांगतो, पवार साहेबांचं घराणं आहे जे 30 वर्षापेक्षा अधिक कालावधीपर्यंत राजकारणात टिकून आहे. विखे पाटील साहेबांचं एक घराणे, बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक घराणे, एक मुंडे घराणे, आणि अशी मोजकी काही ठिकाणी. आणि आता विचार केला तर ह्या राज्यामध्ये फार कमी लोक आहेत की जे 30 वर्षाच्या नंतर राजकारणात टिकून आहे. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की तुमच्या समोर उभा राहिलेला एक माणूस सुद्धा गेल्या 33 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. या 33 वर्षामध्ये माझूनही आता मला बरं वाटलं की 18 वर्षाची, 20 वर्षाची, 21 वर्षाची मुलं सुद्धा या नवीन पिढीतली ही मला लाईक करतात. ऍक्च्युअल आमचा वर्ग जो आहे तो स्टेजवरती बसलेला आहे. आमचा वर्ग हा आहे, काकासाहेब पुढे बसलेले, आणि हे नवीन पिढी सुद्धा लाईक करते. त्याचं कारण काय कधी कधी कळत नाही. पण एक नम्रपणे सांगतो की 1992ला जामगाव या गावचा बिनविरोध सरपंच झाल्याच्या नंतर राजकारणामध्ये मी कधीही मागं वळून पाहिलेलं नाही. 92ला सरपंच झालो, 97ला तुमच्या आशीर्वादाने जिल्हा परिषदेचा सदस्य, मुलगा मुलगी या चिन्हावरती झालो अपक्ष म्हणून. आणि जवळपास 11 उमेदवार बाकीचे होते. आणि या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आलेले 2 माणसं होते, प्रतापसिंह मोहिते पाटील आणि दुसरं होतं सुरेश धस. हायेस्ट मताने म्हणजे 10,000पेक्षा जास्त, 11,000पेक्षा जास्त मताधिक्य असलेला मी उमेदवार होतो. आणि निवडून तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं. पण 92ला ज्यावेळेस निवडून दिलं त्यावेळेस या भागातली आमची परिस्थिती अशी होती, एवढ्याला दगडाशिवाय एकही रस्ता नीटनाटका नव्हता. महाराज आता तुम्ही रस्त्याचा उल्लेख केला, मोठमोठे गोटे आणि तेच रस्ते, अशी अवस्था या आष्टी म्हणजे आष्टा हरिनारायण जिल्हा परिषद सरकारची होती. आणि सगळ्यात वाईट अवस्था कशाची होती तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षकच नव्हता. मी सगळ्यात अगोदर पहिलं लक्ष कोणतं जर दिलं असेल तर मी तुम्हाला सांगतो, सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांच्या जागा फुलफिल केल्या. त्याला तुम्हीच आठवा. रमेश काका आज नाही आहेत किंवा आमचा सांगवी आष्टीचा माझा मित्र विलासही राहिला नाही बरं का. पण रमेश काका ही सगळी मंडळी असायची की म्हणायची जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष द्या, जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष द्या. सगळ्यात अगोदर लक्ष जिल्हा परिषदेच्या शाळेकडे दिलं. आजही बघा,
आपल्या इथंच नाही, बीड जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात सुद्धा नंबर 1 क्वालिटीचं जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीतलं शिक्षण असेल तर ते आज आष्टा, हरिनारायण आणि मुर्शदपूर या 2 जिल्हा परिषद सर्कल मध्ये आहे. आजही टाकळसिंगची जिल्हा परिषदेची शाळा केंद्र सरकारने जी परीक्षा घेतली त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त मुलं ही टाकळसिंगच्या शाळेचे पास त्या ठिकाणी होतात. आणि हा दर्जा सुधारलाय. आज आनंद वाटला मला. एक जोगदंडचा मुलगा तिथं पोलीस झाला, एक आवऱ्याचा मुलगा SRPF मध्ये गेला. परंतु परिस्थिती बघा, आपल्या पॉकेटमधले लोकांची नोकरीला लागण्याची संख्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. ही कधीपासून वाढली याची सुद्धा तारीख, वेळ, वार लिहून घ्या. हे काय माझ्या मित्राचा मुलगा अमरावतीला लागलाय, स्वामींनी परिस्थिती सुधारली का नाही? बारगावच्या जिल्हा परिषद शाळेत सुधारली. या बारीक सारीक गोष्टीवर तुम्ही लक्ष देत राहतो. पुढे तुम्हीच 99 ला मला आमदार केलं, 2004 ला केलं, 2009 ला केलं, 2014 ला मात्र मी 6,000 मतांनी पराभूत झालो. ते 6,000 मतांनी पराभूत होत 8,000 मतं केले, मी 6,000 मतांनी पडलो. आणि त्याच निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्यावेळेस पासून आता मी 2024 ला तुमच्या समोर आलो. गेली 10 वर्ष मी तुमच्या मतदारसंघाचा आमदार नाही आणि सध्या मी आमदार नाहीये. किती लोकांना वर हात करा बरं, किती लोकांना माहिती मी आता माझे आमदार झालेलो आहे? मी मागच्या 21/6/2024 ला मी माझे आमदार झाले. मी सांगतो आता मी माझे आमदार झालो. सध्या मी माझे आमदार आहे. माझे राज्यमंत्री लिहितात तुम्ही, परंतु मी सध्या माझे आमदार झालेलो आहे. मी काय आमदार सध्या नाही, सध्या झाला. या मतदारसंघाला तुम्ही ज्यांना निवडून दिलं होतं भीमराव धोंडे साहेबांना, त्या भीमराव धोंडे साहेबांनी या मतदारसंघामध्ये एक सुद्धा काम केलं नाही. एक सुद्धा रस्त्याचं आणि याचं त्याचं कोणतं काम केलं? माझं चॅलेंज आहे त्यांना, त्यांनी सांगावं. एक सुद्धा. मला ज्यावेळेस 2018 ला तुम्ही निवडून, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही मतदान दिलेल्या माणसाने मलाच मतदान दिलं तर मला वाटतं, आणि सभापती बी हेच होते, त्याच्यामुळे ह्यांचं मतदान मलाच झालं. परंतु ते मतदान किती आणि कोणत्या जागेवर मला उभं केलं होतं? जिथं काही कठीण परिस्थिती असेल, जिथं अडचण असेल तिथं मलाच पाठवलं जातं. मी ज्या जागेवर उभा होतो त्या जागेवर भाजपचं डिपॉझिटच जप्त झालेलं आहे आजपर्यंत. मी ज्या जागेवर उभा राहिलो त्या जागेवर भाजपचं डिपॉझिट जप्त झालेले, निवडून नाही आलेला किंवा पडलेला नाही, डिपॉझिट जप्त झालेल्या जागेवर मला उमेदवारी दिली. आणि भाजप आणि शिवसेनेपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 264 मतं जास्त होते. मी 264 मतं क्रॉस करून 88 मतांनी निवडून आलो तिथं. आणि मी नको म्हणत होतो, मला त्या जागेवरती बिलकुल नको, पण तरी सुद्धा मला उभं केलं. मी निवडून त्या ठिकाणी आलो. 2018 ला निवडून आल्याच्या नंतर टाकळसिंग फाटा ते हिंगणी या रस्त्याला पहिल्यांदा पंकजाताईकडून मान्यता घेतली आणि तो पूल तर नंतर मंजूर केला. मला वाटतं अजूनही चालूच आहे. मी काल कॉन्ट्रॅक्टरला विचारलं, म्हणलं उरकलंय का? म्हणलं अजून सोडायचं राहिलंय थोडं. अरे म्हणलं किती वेळ लावतो? पण त्याच्यामध्ये काय झालं की किंमत कमी झाली, नंतर आपल्याला डिझाईन बदलावं लागलं आणि डिझाईन बदलल्याच्या नंतर कॉस्ट वाढल्यामुळे थोडासा कालावधी त्या कामाला लागला. आणि आपलाच हवेगिरी कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं जरा कारभारी दबानेच असते बरं का. त्याला ते काम करायला सांगितलं. काल परवा बिघडलो मी, खानापूर ते चिखली रस्त्याचे त्या ब्रिजचं ते काम केलं नव्हतं. पण त्या एक शेतकरी तिथं अडवत होते, काहीतरी मला सांगण्यात आलं. म्हणलं बाबा त्याला वॉल बांधू ते, नाही तर काही कर, पण तेवढा ब्रिज करून दे. लहान लहान लेकरं आहेत, त्यांना अलीकडे येता येत नाही. हेमगर डॉक्टर साहेब तुमचा
हनुमंतगावचा रस्ता सुद्धा मीच मंजूर केला. त्याच्यानंतर मी आमदार झाल्याच्या नंतर पुढं वाळूंज फाट्यापासनं मधला कालावधी तर विरोधाचा होता. माझा सत्तेचा कालावधी कितीचा 1 किंवा 1.5 वर्षाचा राहिला. परत आमचं मागच्या वेळेस आपण मतदान दिलं आणि सरकार कोणाचं आलं, तिसऱ्याच पक्षाचं आलं. आमचा पक्ष विरोधात, बारकाले पक्ष गेले सत्तेत. हे सत्तेत गेल्याच्या नंतर मधला जो 1.5 वर्षाचा कालावधी, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो वाळूंज फाट्यापासून ते आष्टापर्यंत आणि चिंचपूर पासून ते मातावळीपर्यंत हा रस्ता करून घेतला. मध्ये फक्त 2.5 किलोमीटर राहिला होता. आणि ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले, तो राहिलेला सुद्धा 2.5 कोटीचा तो बी मंजूर करून घेतला. आणि नंतर मग हे सत्तेत आले. यांनी सत्तेत आल्यापासून नेमका आष्टा सर्कल मध्ये कोणते कामं केले मला दाखवा ना. हे पेवर मसन वाट्याला पेवर ब्लॉक बसवणे आणि इथं त्या तिकडे पेवर बसवणे, याला डेव्हलपमेंट म्हणत नाही. आणि ज्यावेळेस परत शिवसेना भाजपचं सरकार आलं, त्यावेळेस पुन्हा मी वाळूंज पासून पारगाव आणि पारगाव ते बळेवाडी हा रस्ता मंजूर करून घेतला. मला वाटतं झालाय, थोडाफार राहिलाय पुढं. मग हा पण रस्ता मी मंजूर करून घेतला. विठ्ठल रखुमाई मंदिर ते चिखली आणि चिखलीवरनं हनुमंतगाव तो पूल राहिला होता, तो पूल बी मंजूर करून घेतला. पुलाचा मला वाटतं टेंडर निघेला आता. मग तो पूलही केला हनुमंतगाव पर्यंत जाणारा. म्हणजे आमच्याच मामांची त्यांची जमीन आहे पलीकडं. काय म्हणतात त्याला, कोणतं शेत म्हणतात काय ना बाबा, चौक नाही, चौक नाही, दुसरं तेव्हा काय ते काय गोंडगिरीचा वाडा इकडं राहिला हो. तुमच्या गोंडगिरीचा पूल असेल ते बी केला. हनुमंतगाव ते चिखली पिके आलेले तिथं. नाना भाऊ पुढे बसलेत. भाऊ तात्या भाऊ कुठे आहेत? तात्या भाऊ नाही, टाकरसिंगचे तात्या भाऊ गेले का तात्या भाऊ परत माघारी. आणि सकाळी 8लाच हजर होते म्हणले. तर मग टाकरसिंग ते हनुमंतगाव या रस्त्याची अडचण होती, तोही आपण मंजूर करून घेतला. इथून धनगर वस्तीचा जो रस्ता आहे तो पण रस्ता मी मंजूर करून घेतला. नंतरच्या कालावधीत माझ्या CMGS व्हायला माझ्या जे वाट्याला आलं ते पण केलं. आणि आता आणखी एक झांबरे साहेब, वकील साहेब, तुम्हाला खुश खबर सांगतो. आपला हिंगणीच्या पुढचा जो ब्रिज आहे 10 कोटी रुपये आपण CRF मध्ये त्याला घेतोय. हिंगणीच्या पुढचा 10 कोटी रुपये गडकरी साहेबांनी ते ऍक्सेप्ट केलंय. तो सुद्धा ब्रिज आता सँक्शन होईल. म्हणजे तुम्हाला तिकडे जायला रातजान मार्गे मिरजगावला पण सोपा होऊन जाईल. 1-2 दिवसात कळेल ती बातमी. कळाल्यावर मी तुम्हाला सांगतो. मग माझं म्हणणं आहे की भाई या कानामधले आता जे काम चालू आहे एकदम 15 कोटी रुपयाचं ते काम थांबलंय, हे पण मी कबूल करतो. कारण त्या रस्त्याला पैशाची अडचण आली. इकडला राहिलेला 2 किलोमीटरचा काय गावाकडचा झाला, परंतु या पुढं आपल्या चिखली फाट्यापासून म्हणजे आता काही पुलाचे याचे त्याचे कामं चालू आहेत, खडकत चौकापासून तर इथपर्यंत हा संपूर्ण रस्ता जो आहे तो त्याचे साईड बम वगैरे झालंय. फक्त वरचं कार्पेट आणि हे राहिले. तर ते पुण्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचं म्हणणं असं आलं की दुसऱ्या योजनेतनं मला कर्ज मंजूर करून द्या, तो पण रस्ता मी कंप्लीट करून देतो. म्हणजे हा बी रस्ता कंप्लीट मी करून घेतला. समोरच्या 10 वर्ष तुम्ही दुसरे आमदार दिले, त्यांनी नेमकं आपल्या परिसरामध्ये काय काम केलं त्यांनी सांगितलं पाहिजे. उगाच आपलं विकास केला, नामकं केलं, तमकं केलं हे भाषा मारल्या नाही पाहिजे. तुम्ही वस्तुस्थिती ही लोकांना सांगितली पाहिजे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये प्रशासन नावाची गोष्ट कुणीकडे चालली, साधा शेतकऱ्याच्या
वडिलांची जमीन पोराच्या नावावर यायला सुद्धा 10,000 रुपये नोंदीला मागायला लागले. हा, EGSच्या मास्टरला सुद्धा पैसे, विहिरीला पैसे. अरे हे कोणीकडे चाललंय, कोणत्या दिशेला चाललंय? प्रशासनामध्ये कोणाची कोणाला ताळमेळ नावाची गोष्ट काही आहे का? आणि आपण त्याच्यात मध्ये काय करायला गेलो की लगेच म्हणायचं आमचा मतदारसंघ आहे, आमके समके. अशा पद्धतीच्या वल्गना आणि गप्पा हे लोक मारतात. आणि माझं म्हणणं असं आहे की बाबा ठीक आहे, 2019ला आम्ही जयदत्तचा फॉर्म भरला, मला आदेश आला, मी काढून घेतला. मग मी पक्षाला सांगितलं होतं आमचा जर अर्ज होणार आहे ते सुद्धा सांगितलं होतं की इथं असं असं होईल. आणि कसं झालं हे आम्हाला माहित नाही, पण झालं बरं का. तर जे झालं तर तुम्हाला संधी दिली होती गेल्या 5 वर्षामध्ये. अहो, आमदारांचं काम फक्त गुत्तेदारी देणं आणि गुत्तेदारी येऊन याच्यावरती लोक राजकारण टिकत नसते. राजकारणात नातं तयार करावं लागतं. नातं तुम्ही 5 वर्षात नातं तयार करू शकले नाही. आमचं नातं आहे का 33 वर्ष झालं मी राजकारणात आहे. जो 33 वर्षापूर्वी माणूस माझ्या बरोबर आहे तो आजही माझ्याच बरोबर का राहतो. दुसऱ्याकडे जात नाही, रातचाच उठून पळून जात नाही. मी आणि दगडू शिरोळेंच्या मिसेस आणि तिकडं आशाताई कराड अशी निवडणूक आम्ही लढली होती. त्यावेळेस पासून जे बरोबर आहेत दुसरीकडे जात नाहीत आणि जे जाते ते ग्रामपंचायत मध्ये बी राहत नाही, आहे का नाही दत्ता भाऊ? हे अशी परिस्थिती आहे. परत ते ग्रामपंचायतच्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत. अशी परिस्थिती त्यांची लोक करून टाकतात. माझी कोरोनाच्या काळात हातात भोंगा घेऊन प्रत्येक गावात मी आलो होतो का नाही एवढंच मला सांगा. भोंगा हातात घेऊन, माईक मी कोणी लावित नव्हते, आलतो का नाही? आता उदाहरणच द्यायचं जिथं दत्ता भाऊ बसले, आणखी कोण कोण, हे काय हे टाकलं माझं मित्र चेअरमन संपतराव आवारे. ज्या कालावधीत त्याचा सख्खा भाऊ त्याच्या जवळ जायला घाबरत होता, त्याच्या घरातले माणसं जवळ जायला घाबरत होते, त्यावेळेस मी नाही घाबरलो. मी त्या लोकांपर्यंत गेलो, प्रत्येक माणसाजवळ गेलो. घाबरायचं नाही, पेशंट घाबरू नको, मैं हो ना, मी आहे ना हे म्हणायला मी प्रत्येक माणसाच्या जवळ गेलो. कोणती जात, कोणता धर्म, कोणता पंथ तसलं काही बघितलं नव्हतं. मी प्रत्येक माणसाच्या जवळ जात होतो. रेमडेसिवीर पाहिजे, रेमडेसिवीर किती, कुठल्याच देवस्थान महाराष्ट्रात पुढे आलं नाही. अशोक महाराज एकच देवस्थान पुढे आलं, मच्छिंद्रनाथ देवस्थान, आणि त्या देवस्थानचा विश्वस्त मी आहे. आम्ही जेवढे पेशंट आष्टी तालुक्यातले आष्टी मतदारसंघातले येतील त्या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही ट्रस्टच्या वतीनं केली. सगळ्यांना जीव घालायचं, सगळ्यांच्या पर्यंत पोहोचायचं, ते काम आम्ही केलं. 13 हॉस्पिटल उघडले मी, 13 हॉस्पिटल, आणि 33 हे कोविडचे सेंटर उघडले विलगीकरणाचे. आणि एक आहे की आम्ही कामच करीत राहिलो. आम्ही फेसबुक, व्हॉट्सअप त्याला सवडच मिळाली नाही बरं का. काही लोक, मला कोणाचे नाव घ्यायचे नाही, पण काम कमी फेसबुक व्हॉट्सअपवरती जास्त असतात, त्या लोकांना त्यांचं लखला बरं का. पण आम्ही काम करीत राहिलो. 33 विलगीकरणाचे सेंटर, 13 हॉस्पिटल स्थापन करून प्रत्येक माणसाचा जीव कसा वाचेल याचा प्रामाणिक प्रयत्न मी त्यावेळेस केला. आणि प्रत्येक गावात जाऊन घाबरू नका, कोरोनाच्या बाबतीत अडचणीत काय नाही, मी जिथं जाणार नाही तिथं जयदत्तला पाठवलं, जयदत्त जिथं जाणार नाही तिथं सागरला जा, आबाला जा, सगळं आम्ही शक्यतो. आमच्या आबाला सुद्धा 2दा त्रास झाला. आणि एवढ्या गडबडीत मला तर एकदा कोरोना होऊन गेला, ते होऊन गेलेला कळायला नाही, वर्षाने कळालं चालता म्हणले. ते तपासायला घेतलं रक्त, म्हणले तुम्हाला बी झालता, म्हणलं घालता का, म्हणलं हो.
आणि मग पुढं काय झालं? मी म्हणलं मला जाणवलंच नाही. म्हणलं होऊन गेलं. अहो, माझी आज आई हयात नाही. माझ्या आईला दुखत होतं, तर मी माझ्या आईला आतल्या खोलीत ठेवलं. त्या खोलीत मी कोणाचा संपर्क होऊन देत नव्हतो. का? मला भीती वाटायची, अरे माझी आई आधीच आजारी आणि कोरोनावालं जर कोणी आलं तर तिला जास्त त्रास होईल किंवा काहीतरी अडचणी येईल, म्हणून मी तिला त्या खोलीच्या बाहेर येऊन देत नसतो किंवा त्या खोलीत कोणाला भेटून देत नसतो. आणि मला सुरुवातीला वरच्या गादीवर झोपायचो. तर एक दिवस मुलगी म्हणली, पप्पा तू कुठून हिंडून येतो, तू माझ्या शेजारी झोपू नको. मी खाली गादी टाकली. काही दिवसांनी 2 दिवसांनी पोरगी म्हणली, पप्पा त्याचं अंतर लय लांब आहे म्हणली. कशाचं? कोरोना लय लांबून अट्रॅक्ट होतो म्हणली, तू इथं सुद्धा झोपू नको. माझी मुलगी मला म्हणली, तू इथं सुद्धा झोपू नको. म्हणलं कुठं? आम्ही आमचं सगळं बाड बिस्तार उचललं आणि पांढरीच्या गोठ्यावर नेऊन ठेवलं. पांढरीच्या गोठ्यावरच होतो मी 5-6 महिने 7 महिने. आणि पांढरीच्या गोठ्यावर दिवसभर इकडं काम करायचं, गेटमध्ये बसायचं. आणि तुम्ही बघितलं असेल की गेटमध्ये सुद्धा गेट उघडं, नुसतं आष्टी मतदारसंघातच नाही, कुठले लोक यायचे, पाय पाय यायचे. ते म्हणायचे, अहो आमच्याकडे खर्चीच नाही, आम्ही पुण्याहून पाय पाय इथपर्यंत आलोय, आम्हाला पाणी सुद्धा कोणी पाजलं नाही. आम्ही म्हणलं पाणी प्या, जेवण करा. त्याला पाणी पाजायचं, जीव घालायचं आणि खिशातले 1000-2000 काढायचे, त्याला एसटीत बसवायचं, जानदो म्हणायचं. अहो हिंगोली, यवतमाळ, कुठले बी लोक आम्ही पाठवून दिले, कुठले जेवढी करता येईल तेवढी सेवा मी केली. पण त्यावेळेस जे लोक आता प्रचाराला फिरतायत तुमच्या दारात, हे लोक कुठं होते? हा माझा सवाल खरा आहे का खोटा आहे? हे लोक कुठं होते? मी तर मतदारसंघाचा आमदार नव्हतो. मी वरच्या सभागृहामध्ये होतो, वरिष्ठ सभागृहामध्ये. ज्या सभागृहाला तुम्ही कमी किमतीचं लेखता त्या सभागृहामध्ये मी होतो. तुम्ही इथले होते. तुम्ही काय केलं तुम्हाला माहिती आहे का? एक गोष्ट सांगतो, तुम्ही माहितीच्या अधिकारात विचारा, नाही तर उद्याच्याला आरोग्य खात्यात जाऊन विचारा. तुम्ही बद्रीभाऊ पंचायत समितीचे सभापती राहिलेले, डॉक्टर वकील साहेब सदस्य राहिलेले. आष्टी मतदारसंघात एका गावात सर्वाधिक जास्त कोरोनाने मृत्यू झालेल्या गावाचं नाव काय? शिराळे. गावाचं नाव शिराळे. 50 पेक्षा जास्त माणसं गेली. एका दिवशी 3 दहावे त्या गावात करायची पाळी आहे. मी माझ्या सुद्धा गावचं सांगतो, जामगाव ह्या गावात एकच कॅज्युअल्टी झाली, एक. तिथून पुढं आम्ही सगळं साफसफाई सगळं काय केलं, काळजी घेतली बरं का. एक सुद्धा परत कॅज्युअल्टी होऊन दिले नाही. मी एकट्या गावाचं नाही सांगेन, मी तर मतदारसंघात फिरत होतो. परंतु तुमच्या स्वतःच्या गावात 53 का 55 लोक गेले. तुम्ही त्यावेळेस काय करीत होते? 55 लोक. आणि त्यावेळेस आमदार महोदय फिरायचे तालुक्यात, कुठंतरी सांगायचे बरं का, सगळ्याला कोविड होतोय, पण आमच्या गावात जे गांजा वाढते त्यांना काहीच व्हायना. चर्चा काय? आमदार महोदयांच्या गप्पा. आमच्या गावात जे गांजा आणतात ना, म्हणजे गांजा कोरोनाला चालतोय म्हणले. बरं का, म्हणजे हे तुमचं बोलणं. अरे माणसाचे जीव चालले, प्रत्येक माणसाला. तुमच्या इथलं सुद्धा मला वाटतं आपल्या सेवा सोसायटीचा सदस्य होता का आपल्याने शिकलेचे, मातंग समाजाचे भाऊसाहेब चाका लय वाचवायचा प्रयत्न केला हो. हा, हे ते एकच असतील ना. नाही, गडी खासच होता, कट्टरपंथी गडी बरं का, खास मानव. फार प्रयत्न केला. तर एक युनानी डॉक्टर का काय आला मध्ये, ते मला मेरे औषध से नीट होत आहे. आम्ही चखाण्याला वाचवायसाठी पुण्याला औषध आणायला माणूस आणलं.
पण रातच्या 1:30 वाजता काय औषध आलं त्यावेळेस पर्यंत ते झालं. मध्येच कोणीतरी म्हणलं एक झंटा फंटा गोळी भेटते म्हणते, तिथं नाव आम्ही झंटा फंटा ठेवलं. नगरला गेलो होतो आम्ही, ते गोळी आणली. बऱ्याच जणांना म्हणलं खा गोळी. आईला म्हणलं मी ते आमचं शरद देसाई माझा मेवणं आहे, मावस मेवणं, त्याला म्हणलं शरद हे खरं कारण तेव्हा म्हणला माझ्या गावात 3 माणसं मेले मला, 3 माणसाच्या नंतर परत मेलच नाही. म्हणलं काय केलं ते मला झंटा फांटा खाऊ घाल. मला आपल्या पुऱ्या मतदारसंघात वाटायला पाहिजे. मी म्हणलं वाटू, म्हणलं कशी बनते काय बनते ती तरी बघायला जाऊ. म्हणलं जाऊ. शहरात आम्ही ती झंटा फांटा गोळी जमा आणि थेट तिथे गेलो. ती गोळी आणल्या अरे आष्टीपर्यंत, पण तरी माझ्या मनात धाकधूक बसा आलं. हे गोळ्या वाटल्या आणि पुढं काय जर झालं तर आपलं वाटूळच. मग पहिल्यांदा काय करा, मी म्हणलं आपणच खाऊन बघू. मी डॉक्टर काकड्याला बोलवलं. म्हणलं डॉक्टर साहेब हे झंटा फांटा मला खायचे. तर डॉक्टर म्हणले नका राव खाऊ. आम्ही म्हणलं ह्याचा रिझल्ट लय खास येत राव. मी म्हणलं असं करा डॉक्टर, ते डॉक्टरचा पोरगा औरंगाबादला राहतो. म्हणलं औरंगाबादला वगैरे जाऊ नका, हे उद्या संध्याकाळी मला हे झंटा फांटा खायचं. जर काय झालं तर लवकर पटकेने या, काहीतरी होऊ नये. म्हणलं बरं. खाल्ली झंटा फांटा. झंटा फांटा हल्ली अर्धा तास भरपूर पाणी पिणे पेलो. अर्ध्या पाऊण तासाने झंटा फांटाचा रिझल्ट आला. पक्क दिशी बाहेर. तुम्ही सुद्धा खाल्ले होते का? इथं सांगा बरं, वर हात करा कोणी कोणी झंटा फांटा खाल्ले होते. आम्ही झंटा फांटा आहे 1 2 3 4 आहेत. हा तू बी ती झंटा फांटा दिली. काय व्हायचं की कप पकडायचा ना ते कोरोना, ते झंटा फांटा पक्क दिशी कप बाहेर पाडायचं. मग ते आम्ही प्रत्येक मतदारसंघात गण प्रमुखाला सांगितलं हे तुझ्याकडे 100 झंटा फांटा. अगोदर ते सगळं मिळून 150 रुपये 100 रुपये खर्च आहे, 150 रुपये खर्च आहेत. आम्ही म्हणलं 100 रुपयेच घेऊ. आता गण प्रमुखाकडे दिल्यावर ते म्हणलं चलायला लागला ना झंटा फांटा. मग तो काय म्हणायला लागला 150 जरा जास्त होतं. म्हणलं 100. तो काही दिवसांनी म्हणलं 100 बी नको. म्हणलं फुकट चलू द्या. फंडाचा सुद्धा फायदा मला वाटतं बऱ्याच माणसांचं मन सांभाळणं हे सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी असतं. ते काम मी करतो आणि माझं मत असं आहे की आता कुणी काय म्हणत असेल कुणी काय म्हणत असेल, आम्ही आता आमचंच फायनल आहे, आमकंच फायनल आहे, तमकंच फायनल आहे. अहो वरचे पक्ष सुद्धा वेडे बिडे नाहीत हो बरं का. ते सुद्धा सर्वे करतात कोण चलन काय होईल त्यालाच उमेदवारी देते. उगाच्या उगा कोणाला बी उमेदवारी देत नाही. आणि याच्या उपर मी म्हणतो, मी जास्तीच्या काही गप्पा हाणत नाही. यावेळेस बॅलेट पेपरवरती धस हे आडनाव राहणार आहे. मला बाकीचं काहीच म्हणायचं नाही. बॅलेट पेपरवरती आम्ही आहोत आणि तुम्ही आमच्या बरोबर आहेत का नाही जरा वर हात करून सांगाय. आणि मी आता फिरतोय मतदारसंघात, फिरल्या पाहायला लागलो जवळपास बरं का. हा जो उत्साह दिसतोय, लोक जे येत आहेत, अरे बाकीचे बी लय मोठे फिरतायत आणि किती गडी फिरतायत. आपल्या मतदारसंघात काय थोडे थिडके आमदार झालेत का काय इच्छुक? माझं मत आहे आपल्या मतदारसंघात जवळजवळ 16 टायरची एक ट्रक भरण इतके आमदार सध्या इच्छुक झालेले आहेत. 16 टायरची इंदोर बॉडीची ट्रक भरेल, ते बी बारक्या फटकाचे नाही, इंदोर बॉडीची बनलेली भरेल. एवढे गडी टाईटपणे चाललेले आहे. आणि काय अवस्था आहे ह्या उमेदवारांची, इच्छुक उमेदवार. अरे थोडक्यात मी सुद्धा कधी कधी विचार करताना रात्र 12:30ला झोपलो तर 2:30ला उठतोय. अरे बा काय परिस्थिती होईल काय नाही यावेळेस. असं आहे तसं आहे, आपल्याला निवडून यायचंय, लोक ऍक्सेप्ट करतील का, असं करायचंय तसं करायचंय, ह्या विचार आपण करतो. आणि जे कधी ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून नाही आले, ज्यांच्या गावात 30 मतदान कालच्या लोकसभेला पडलंय त्यांच्या पक्षाला,
ते सुद्धा म्हणते, लगेच बोर्ड लावते भावी आमदार. आणि प्रत्येक गावात हे आमदार जात आहेत, यांचेच फेसबुक आणि व्हॉट्सअप बघा, यांच्या सत्काराला माणसं किती आहेत, 10, 7, 5. हा, आणि काही काही इच्छुक आमदार असं करतात, मग 4-5 गाड्या. आता मी राव 97 सालापासून या मतदारसंघात फिरतो. तुम्ही कधी पाहिलंय का माझ्या मागे 1 गाडी 2 गाडी असं खालच्याने उतरायचं आणि मागच्याने गेलो, असं कधी पाहिलं? आई शपथ कधी गरज नाही पडली बरं का. आणि आता काय करतात हे काही इच्छुक आमदार, पुढे ह्यांची गाडी, माग ह्यांनीच लावलेल्या भाड्याने 2-4 गाड्या, आणि ह्यांचेच 2-4 गाड्यात माणसं. ह्यांनी गावात जायचं नाही, ह्यांना काही नाही. गावात गेलं की कोणाला भेटतात हे, गावात बसलेले असते मी डिकोटो 5-6 घरी बरं का. ते कोणीतरी जातात त्यातलं, अहो मामा काका का हे आलेत ना, चल विचारते काय असेल बरं. नाही त्यांचा सत्कार करावा लागतो. ह्यांच्याच गाड्यात ते हरण तोरे असतात बरं का. ते पत्त्याला वाढणाऱ्याला म्हणते आपापलं टिपून ठेवा, पुढं चालू ठेवले आपण बरं का. म्हणे हो, ते असे झाकून ठेवते आणि इकडं तोंड करते. बळत गेलं काय म्हणतात हार, मग ह्यांनीच ह्यांचे शाल काढायचे, नारळ ह्यांचाच काढायचे आणि त्यांच्या हातात द्यायचं, आणि त्या माणसाला म्हणत बघा 5-6 याच्यावर फोटो काढायचा. फोटो काढला, तेवढा फोटो काढला की लगेच पाठीमागचे जे ह्यांच्याच गाड्यात नसते ते मागे उभं राहते. मग तुम्हाला फेसबुक व्हॉट्सअप हा गर्दी अमुक अमुक गावात, त्या गावातले तेच 6 गडी पुढून तुम्ही बघायचे, त्या 6च्या पाठीमागचे गडे शोधून पाडायचे, असं झूम करून बघायचे तर तेच सापडते. आणि मग त्या 6 जणाला म्हणायचं 6 जण पुढे बसा, आणि हे 4-5 गाड्यातले जे काय 10-20-25 आहेत यांच्या बरोबरचे 25-30 असते, त्यांनी पटापटा मागं बसायचं. आणि ह्यांनी लगेच भाषण चालू, आष्टी मतदारसंघामध्ये मी इच्छुक आहे, मला निवडून द्या. पुढचे पत्तेवाले असे करते आणि मागचे बस, कारण हे यांचेच असतात ना, कडकड टाळी वाजवायची आणि ते लगेच पुढं. कारण हे मग हळूच हे जे असतात ना ते म्हणतात आता एवढा वेळ आम्ही तुमच्यासाठी दिला, किमान 1000 तरी तर का. हे गाड्यात बसायच्या आधी यांच्याकडून 1000-2000 घेत तुम्हाला लोक. इतका वेळ बसण्याचे 2-1000 द्या आणि तेवढे घेते, आणि पुन्हा आपलं हे बी पुढच्या गावाला. आणि हे अशा पद्धतीचे सुद्धा काही उमेदवार आहेत. एक उमेदवार कोणत्या गावात नारळ फोडते विद्यमान, नारळाला सुद्धा 10 ते 12च्या वर माणसाचा पत्त्या नाही. एखाद्या गावात 3 माणसं धरून घेतात बळच, आणि हे तुमच्या गावाला सभा मंडप दिला, हे आमकाम दिलं, मागचे गडी मागे. काल अजून एक उमेदवार जे कंटाळतच नाही, 1978 पासून 2019 पर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या त्यातले फक्त 2009 मध्ये ते बॅलेट पेपरवर नाही, 2009 मध्ये ते बॅलेट पेपरवर नाही. 78 पासून त्यांचं नाव बॅलेट पेपरवर आहे, पण ते निवडणुकीला कंटाळत नाही. आता ते सुद्धा जात त्यांचे हे अरे थांबणा हे लोकसभेपर्यंत त्यांची काय फारशी हालचाल नव्हती, लोकसभेमध्ये दिसली नाही. लोकसभेमध्ये एका उमेदवाराची हालचाल जे आता आमदार भविष्य मानतात त्यांचा एकही माणूस आपल्या बाजूने दिसला नाही. ते सगळेच्या सगळे माणसं हा बघ तुम्ही दोघं हा तुम्ही बस
यांचे कार्यकर्ते दिसले नाही, दुसरे कॅन्डिडेट दिसले नाही. आणि तुम्हाला सांगतो, आता हे उमेदवार इच्छुक निघालेले दौऱ्यावर आणि त्या गावात जाते. 6 महिन्यापूर्वी जे माणूस ज्याच्या घरातलं गेलेलं आहे त्याच्या इथं जाते 6 महिन्यापूर्वी, आणि त्याला जाऊन म्हणते आमचे साहेब तुम्हाला भेटायला येणार. त्या गेलेल्या घरात गेलेल्या माणसाला ते म्हणतात आम्ही आमच्या माणसाला विसरलोच ना, तुम्ही कशाला आमच्या डोकावरच्या कापल्या काढायला आले. नाही नाही म्हणते साहेब भेटणार. आईशी पण असं होते. आणि मग ते जाते तर त्यांचं ते जवळचा एक माणूस परत ते हार भेटा काहीतरी आणून देतो. आणि मग ज्या माणसाच्या इथलं जे माणूस गेलेलं आहे त्याच घरातल्या माणसाकडून हे फेटा बांधून घेते, शाल बी टाकून घेते, हार घेते आणि चालले. आणि मी निवडणुकीत उभा आहे त्याच्यामुळं ते बी पुढच्या गावाला जाते. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आणि मी सुद्धा गावोगावी येणार आहे, परंतु माझा निर्णय असा झाला की अगोदर तुम्हाला बोलून, कार्यकर्त्यांना बोलून, आणि तुम्हाला सांगू आता तुम्ही बोलायला सुरुवात करा. आपला माणूस उमेदवार आहे आणि आता तुम्ही बोलायला सुरुवात करा हे म्हणायला आम्ही इथं आलो. आणि आणखी एक परिस्थिती या मतदारसंघात, दादर माझा मित्र बसलेला आहे तिथं. आम्ही 97 पासून दोस्त आहे. आमचा दादा ठीक आहे सांगवीचा बरं का. तर तुम्हाला सांगतो एक परिस्थिती या मतदारसंघात, बरेच काही लोक असे की ज्यांना फक्त सुरेश धस किंवा धस घराणं जमत नाही, धस आडनाव जमत नाही. माझे वडील कैलासवासी दासा दादा हे राजकारणी नव्हते, हे एकदम झंटा फंटा कार्यक्रमात मोठा कोणीकडे जायचं गेले तर पहिलं दलित वस्तीतच जाणार. मी निवडणुकीत उभा होतो, आमच्या दादा प्रचाराला कुठं म्हणले दलित वस्ती, कुठं म्हणले गेले मांगाच्या इथं, कुठं गेले म्हणले चर्मकाराच्या आहेत, कुठं दलित वस्तीत. मग तिकडं जायचे बसायचे. आणि प्रचार काय तर ते तुम्हाला माहिती काय प्रचार, ती गाडी ती सगळं आणि सगळं संगच 100-150 गडी एकदम, आणि 150 गाड्याचं यांचं एकदम हे झालं ओके की यांनी म्हणायचं गाड्यावर कस काय, काय नाही दादा तुम्ही म्हणतात तसं. पण दादा कशाला आलते, काय नाही ते उभा राहिलाय ना. हा राहिला ना उभा आपला चिरंजीव, देऊन टाका त्याला मत, चला पुढच्या गावाला. आता त्यांचा प्रचार गेले पुढच्या गावाला. आणि ते मला वाटतं धोंडे साहेब आले तरी सतरंजा टाकायला तेच, आजबे आले तेच, आणखी कोणी नवीन एखादा उमेदवार आला सतरंजा टाकायला हे, अमुक अमुक आले सतरंजा टाकायला हे. माझं म्हणणं असे किमान 10 गडी उभा राहायला पाहिजे आपल्या मतदारसंघात. मग कळण पहिल्या बूथ पासून 441 बूथापर्यंत जो माणूस चलन तोच निवडून येईल ना, टप्प्याटप्प्याने चालणार येईल. हे जे लोक आहेत ना हे काही टप्प्यावरती चालणारे लोक आहेत, सगळीकडे चलत नाही. आणि यांना इनमेन करून काही करून हे आपला विरोध, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि आपला जो गट आहे, आपल्याला मानणारे जे लोक आहेत ते फिक्स लोक आहेत, ते हलत नाही डोलत नाही. मी नतमस्तक होईन तुमच्या पुढं. 2014ला मी पराभूत झालो, 2018 पर्यंत मी आमदार नव्हतो. माझा एकही माणूस उठून भीमराव धोंडेच्या दारात गेला नाही, हे माझं वैशिष्ट्य आहे. एक सुद्धा माणूस गेला नाही. गेल्या 5 वर्षात तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांच्या सुद्धा दारात माझा माणूस गेला नाही. माझा माणूस माझ्या बरोबरच राहिला. म्हणून मी 24 तास 365 दिवस सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर आहे. दीन दलित दुबळा, जो गरीब असेल, जो अडला असेल, नडला असेल, दवाखान्यात असेल, कशात असेल, कशात सुद्धा मदत करण्याची मानसिकता माझी आहे. मी आयुष्यामध्ये पैसे फार कमी कमावले असतील पण माणसं फार कमवली. माणसं माझ्यापासून हलत नाही.
काही कोट्याधी झाले असतील, त्यांच्या 100 कोटीच्या प्रॉपर्टी झाल्या असतील. मी 4 टर्म आमदार आहे. माझ्या आता बी फॉर्म भरताना माझी प्रॉपर्टी बघा, बाकीच्यांपेक्षा माझी प्रॉपर्टी कमीच असेल. आणि जी काही प्रॉपर्टी आली त्याच्यात माझ्या वडिलांच्या नावावरची जी प्रॉपर्टी माझ्याकडे आली त्याची किंमत 60% तीच प्रॉपर्टी आहे. नवीन काय फार प्रॉपर्टी फार काही हे आम्ही करत बसलो नाही, पण माणसं मात्र कमविण्याचं काम केलंय. म्हणून आपल्याला विनंती, येणाऱ्या विधानसभा आणि सगळ्यांना माझी विनंती की आष्टा गटामध्ये काय होतं, ग्रामपंचायतीला 2 गट होतात, 3 गट होतात. काही जणांना उगाच वाटतं आला आम्हाला डावलं काम. मी नम्रपणे सांगतो, 97 सालापासून आजपर्यंत बरं का होता आलं तर जडाजडी करून देण्याचं काम करतो मी ग्रामपंचायत. पण नाही जडाजडी झाली तर तुम्ही बघा, तुम्ही निवडून या, अशा पद्धतीनेच माझं वागणं त्याच्यात असतं. आता नेमकं काय होतं, कोणता तरी गट पडतो, कोणता येतो. पडलेला गट लगेच म्हणतो ह्यांच्यामुळेच पडलो, असलं काही होऊन देऊ नका. माझा काही संबंधही नसतो, मी त्या भानगडीतही पडत नाही. कारण मला माहिती आहे आणि ह्या गटामध्ये मला माहिती आहे की अनेक लोक असे, या बहुतेक मतदार असे की ज्यांनी मला कोणत्या ना कोणत्या वेळेस मतदान दिलंय. म्हणून माझी विनंती आहे, आपली पार्टी गाव पातळीवरची एकत्र बसा, एकमेकाचे मतभेद काय असतील ते मिटवा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागा. कारण हा गट मी पाहिलेलं आहे, 11,000 आणि 12,000चं सुद्धा लीड या जिल्हा परिषद सर्कलने मला दिलेलं आहे. आणि एक मतदारसंघाचं लीड जर बाक्कदिशी पडलं तर ते पुढचे 4-5 जिल्हा परिषद सर्कल सुद्धा सुधरून येत नाही. म्हणून माझी विनंती, तुम्ही तर एकत्रित बसा. आज आपली ही बैठक आहे, या बैठकीत कोणी आलं नसेल आपल्याला मानणार, 4, 2, 5, 10 कार्यकर्ते राहिले असतील, ते रुसले असतील, तुमच्याच्याने त्याचा दोरीगंडा होत नसेल, कारण तुमचा दोरा त्यांच्या सुईमध्ये बसत नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही सुई बी नवी बघतो, दोरा नवीन बघतो. बारीक चष्मा पडला तर मोठा वाढवतो आणि बरोबर ते दोरा सुईमध्ये घालतो आणि त्याला टाचा इकडं घ्यायचा का इथं घ्यायचा का इकडं घ्यायचा, आमचा आम्ही टाचा घेऊ. परंतु दुखावलेला जो माणूस असेल किंवा नाराज माणूस असेल त्याचंही नाव सांगा आम्हाला. हे अमुक अमुक याच्याशी तुम्ही बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. माझी तयारी, मी त्यांना सुद्धा बोलवून घेईन, त्यांच्याशी चर्चा करेन. अगं मी इथं बसलेले, कदाचित माझ्याकडून काही चूक बी झाली असेल, एखाद्या वेळेस एखादा शब्द जोरात वगैरे बोलला असेल, तसं बोलत नाही मी. परंतु काय एखाद्या वेळेस शुगर वगैरेचा काय प्रॉब्लेम झालो बोलतो मी बरं का. जर कोणाला काही बोललं असेल तर बाबा मला माफ करा. चालता बोलता आणि काम करणाऱ्या माणसाकडनं चुका होतात, जे कामच करीत नाहीत त्यांच्याकडनं चुका होत नाही. म्हणून किंवा व्यक्तिगत स्वरूपाचं एखादं काम राहिलं असेल, कुठं बदलीचं म्हणा, कुठं कशाचं म्हणा राहिलं असेल तर ते मी दुरुस्त करून घेईन, मी करेल कामं. परंतु मीही कधी कार्यकर्त्यांना तुम्ही विरोधात आहात किंवा तुमची सत्तेत नाही याची जाणीव सुद्धा मी कार्यकर्त्यांना होऊन दिलेली नाही. जरी विरोधात असलो तरी त्याच्यासाठी मांडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मी गेलेलो आहे. म्हणून माझी विनंती सगळ्यांना, सगळेजण मिळून तुमच्या पुरतं तर मत द्याच, परंतु तुमच्या पाहुण्या रावळ्याचं, मित्राचं, आणखी ह्याचं आता तर जाऊन भेटायची सुद्धा गरज नाही. हॅलो आमच्या इकडं ठरलंय, आता तुम्ही बी ठरवा, पाहुण्यांना सांगा, फोनने फोन मेसेज टाका, व्हॉट्सअपवरती टाका की बाबा यावेळेस सुरेश धसला द्या, अशा प्रकारची विनंती त्यांना करा. एवढीच हात जोडून पाया पडून विनंती तुम्हाला करतो. आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान राखाल विनंतीचा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझं म्हणणं असे, किमान 10 गडी उभा राहायला पाहिजे आपल्या मतदारसंघात. मग कळण पहिल्या बूथ पासून 441 बूथापर्यंत जो माणूस चलन तोच निवडून येईल ना.
टप्प्याटप्प्याने चालणार राहील. हे जे लोक आहेत ना, हे काही टप्प्यावरती चालणारे लोक आहेत, सगळीकडे चलत नाही. आणि यांना आपल्याला मानणारे जे लोक आहेत ते फिक्स लोक आहेत. ते 2014ला मी पराभूत झालो, 2018 पर्यंत मी आमदार नव्हतो. माझा एकही माणूस उठून भीमराव धोंडेच्या दारात गेला नाही. हे माझं वैशिष्ट्य आहे. एक सुद्धा माणूस गेला नाही. गेल्या 5 वर्षात तुम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांच्या सुद्धा दारात माझा माणूस गेला नाही. माझा माणूस माझ्या बरोबरच राहिला. म्हणून मी 24 तास 365 दिवस सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्या बरोबर आहे. दीन दलित दुबळा जो गरीब असेल